हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुण्यात मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचे उद्घाटन अजित पवार, फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर। पुण्यातील कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र, मात्र दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाळलं। 2 वर्ष या भागात नगरसेवक नाही, सरकारने यावर विचार करावा, सुप्रिया सुळेंची ही मागणी। तर निवडणुका सुप्रीम कोर्टामुळे रखडल्या, नगरसेवकांना 2 दादांनीच निवडून आणलं, अजित पवारांचं उत्तर। आढळराव पाटील आणि अजित पवार गटाच्या दिलीप मोहितेंमध्ये भेट, आढळराव पाटील अजित पवार गटात जाण्याची चर्चा। काही दिवसांपूर्वी आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला दिलीप मोहिते पाटलांचा विरोध। मुख्यमंत्री शिंदेंकडून दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी राहुल शेवाळेंना उमेदवारी जाहीर, तर उत्तर पश्चिम मुंबईतून उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीची घोषणा। लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन, बीडमधील सभेत पंकजा मुंडेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत। बारामतीत नळणांविरुद्ध भावजाई सामना रंगणार, सुप्रिया सुळेंना बारामतीतून उमेदवारी जाहीर, तर लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात। माढ्यात भाजपला शह देण्यासाठी शरद पवारांची खेळी, माढ्यात जानकरांच्या हाती तुतारी देण्याचे जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, विशाल पाटील उमेदवारीचे दावेदार, विश्वजित कदमांची माहिती, तर कामाला लागा, कदमांचं कार्यकर्त्यांना आवाहन। रवींद्र वायकरांचा लवकरच शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत वायकरांचा प्रवेश होणार, सूत्रांची माहिती। डोंबिवलीत भाजपच्या अनेक जाहिरातींना काळं फासलं, विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। उदय सामंत आणि नारायण राणेंमध्ये मुंबईत गुप्त बैठक, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या कामावरून श्रेयवाद, आपल्याच पाठपुराव्यामुळे टर्मिनलचे काम मार्गी, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक गटाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। उद्धव ठाकरे आज गोरेगाव, मालाड आणि कांदिवलीच्या दौऱ्यावर, उद्धव ठाकरे शाखांना भेटी देणार। हिंगोलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्री शिंदे कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या एका मार्गाचं उद्या लोकार्पण, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदेंनाही निमंत्रण। पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत। मुंबईत उद्यापासून रस्त्यावर थुंकल्यास दंड भरावा लागणार, मुंबई महानगरपालिकेकडून क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यास सुरुवात। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, विद्याविहार ते ठाणे आणि मानखुर्द ते नेरूळ दरम्यान ब्लॉक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।